दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. मात्र यंदा त्यांच्या लेकांनी मातीचा किंवा क्लेचा नाही तर चक्क रोबोटिक्सचा वापर करून बाप्पा घडवलाय. पहा हा खास व्हिडिओ. नमस्कार. प्रत्येक वर्षी गणपतीचा सण आला की आम्ही घरी नेहमी हा विचार करतो की ह्या वेळेस गणपती आपण कसा बनवायचा. एकदा आम्ही क्लेनी बनवला, एकदा पेपर मशीनी बनवला, एकदा मेटल स्क्रॅप ने आमचा बाप्पा बनवला. पण ह्या वर्षी मी त्यांना म्हणालो काहीतरी नवीन करूया. त्यांनी रोबोटिक्स क्लासेस जॉईन केलं आणि रोबोटिक्स क्लासेस मध्ये त्यांनी ठरवलं की बाप्पा आणि रोबोटिक्स आणि त्यांचं जे सगळ्यात आवडतं विश्व आहे फुटबॉल, या तिन्ही गोष्टी ते एकत्रित करणार होते. Hi guys, my name is Ryan. Hi guys, my name is Riyan Deshmukh. Started this project with a design thinking session. We came to know from kids what they really wanted to do, what were their ideas. We started with the cardboards and PVC pipes and we worked on that. We quickly made a basic football field. Students also integrated the electronic components into it. Then they had an idea like we can make a robot that will move forward. 3 महिन्यापूर्वी त्यांचा हा प्रवास सुरू झाला. Then we thought about like let's make it a modak shaped robot that will move forward. आपले ह्या फुटबॉलचे जे प्लेयर्स होते ते आपल्या बाप्पाचे उंदीर मामा होते. दोघांनी आपल्या आपल्या टीम्स बनवल्या, दोघांना आपापल्या वेगवेगळ्या जर्सीज दिल्यात. जेव्हा गोल स्कोर होईल सेन्सरनी मोदकाला मेसेज जाणार, मोदक ऑटोमॅटिकली तो वॉक करणार बाप्पांकडे आणि ज्या टीमचा मोदक पहिला बाप्पापर्यंत पोहोचेल त्या टीमच्या कलरने बाप्पा ग्लो होणार. 22 उंदीर मामा, 2 मोदक आणि आपले गणपती बाप्पा हे सगळे ह्या मुलांनी कम्प्युटरवरती डिझाईन केले आणि हे 3D प्रिंट झालेले आहेत. पालक म्हणून आपण आपल्या मुलांना एनकरेज केलं पाहिजे. दॅट्स इट आय फील. And what kids do, whatever they do, however they do, good, bad, it's straight from the heart. रितेशच्या लेकांनी बनवलेला हा बाप्पा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.